नमस्कार बाळांनो, आता सीईटीचा सीझन सुरू झालाय. त्यामुळे मग सीईटीचे लेक्चर्स, त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओज, मग आपण पीवायक्यू टेस्ट सिरीज हे सगळं सुरू करतोय. हे कुठपर्यंत इंजिनिअरिंग फार्मसीचे ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळं काउन्सिलिंग वगैरे देतोय. आता मुद्दा काय की सीईटी बाबा काय असतं काय नाही हे सगळ्यांना जवळपास माहिती आहे. ज्यांना माहित नाही त्यांना हळूहळू समजेल. पण जी काय ऍडमिशन प्रोसेस आहे ती सगळी ह्या मार्कवरतीच आहे. महाराष्ट्रातले सगळे गव्हर्नमेंट कॉलेज ऑलमोस्ट सगळे ते काय आहेत सीईटी वर आहेत. आणि काही मग कॉलेजांमध्ये जेडब्ल्यूचा कोटा आलेला आहे. थोडा प्रायव्हेट कॉलेजांमध्ये थोडा जेडब्ल्यूचा कोटा आणि मॅक्सिमम सीईटीचा कोटा आहे. त्यामुळे सीईटी कंपल्सरी आहे. मग मॅथ्स वाली जातील बाबा आहे असं इंजिनिअरिंग कडं, फार्मसी कडं, बायोवाली फार्मसी, ऍग्रिकल्चर आणि मग काही कोर्सेस असतात. त्यामुळे अभ्यास कसा करायचा हे पहिला पाहूया. तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहित नाही का बाबा, आम्ही आजपर्यंत खूप वेळा अभ्यास केलाय. नाहीये. आता हा परीक्षा आहे ना सीईटी, हा एक वेगळंच जग आहे. कारण आजपर्यंत 12 वर्ष ज्या परीक्षा दिल्या असतील आपण, मॅक्सिमम परीक्षा ज्या होत्या त्या सगळ्या क्वेश्चन्स आन्सर्स ऑर ढीगभर होते. आता समजा फिजिक्स केमिस्ट्रीचे जरी पेपर बघितले, 98 मार्क्सचा पेपर 70 मार्कांचं सोडवायचं होतं. इथं ऑर वगैरे नसतं. आणि इथं टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांनी 2 वर्ष जरी अभ्यास केलाय ना त्यांना आता टेन्शन येणारच आहे. कारण हे कसा लोड पेलणार आहे ना त्याच्यावर आहे. आणि ज्यांनी अभ्यास केला नाही ना त्यांना पण एक मोठा चान्स असतोय. कारण का आता ऑलमोस्ट सगळी एका लेवलला आल्यासारखं आहे. कारण हा एक जगच वेगळा आहे. आणि त्याच्याबद्दल आपण आता इथं कंटिन्युअस व्हिडिओ बनवतो. 1-2 दिवस गॅप होता, अभ्यास निवांत केलेली मुलं आता जराशी झोपू दिलेली. आता मॅथ झाल्यानंतर आता 1-2 दिवसात बायोलॉजीचा पेपर होईल आणि ती मुलं परत येतील. अभ्यास कसा करायचा? आता हा अभ्यास कसा करायचा ना हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण का प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते, प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून काही गोष्टी करताय पण त्या योग्य मार्गाने जातात का बघायला लागणार आहे. मग त्याच्यासाठी हा एक व्हिडिओ आहे की एक जनरल की बाबा कशा पद्धतीने अभ्यास करायचा असेल. असाच करायचा असतो का नाही, कुणाला कुठल्या पद्धतीने आवडेल माहित नाही, पण मॅक्सिमम वेळा ही टेक्निक फॉलो केली की स्कोर होतोय. ओके, आपण टेस्ट सिरीज फ्री दिल्या. चॅप्टर वाईज आहेत, जुने सगळे पीवायक्यूज आहेत, सेक्शन वाईज आहेत, 11वीच्या वेगळ्या टेस्ट आहेत, 12वीच्या एवढ्या टेस्ट आहेत की चला. आणि तुम्ही म्हणा क्वालिटी खराब आहे का? नाही, एक टेस्ट देऊन बघा 98 येतोय. टेस्ट खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत. कारण मागच्या 2-3 वर्षात सीईटीचे जे काही पेपर आलेत ना लय घाणेरडे आलेत. त्या पद्धतीने टेस्ट सिरीज काढले, फ्री आहेत. फॉर्म्युले सगळे फ्री आहेत. फॉर्म्युले म्हणजे फिजिक्सचे वगैरे असतील ना, म्हणजे चॅप्टर वाईज फॉर्म्युले काढले 11वीचे 12वीचे. शॉर्ट नोट्स आहेत 11वीच्या 12वीच्या, सगळं फ्री आहे. मोबाईल ऍपमध्ये ऍपची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल सगळं आहे. हा टेस्ट सिरीज साठी एक वेगळं ऍप आहे, त्याची पण लिंक दिलेली आहे, त्याचा व्हिडिओ आहे. 1-2 दिवसात सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील. आणि मी काही अपडेट करायला लागलोय की बाबा चेंजेस ज्या पद्धतीने होत आहेत ना त्यानुसार. कारण सिलेबस थोडासा बदलला, 1-2 चॅप्टर आलेले आहेत. चला आपल्या मुद्द्याला चालू करूया. अभ्यास कसा करावा. पहिला मी माझं जरासं क्वालिफिकेशन सांगतो का काही मुलांना माहिती आहे आणि जी नवीन असतील या व्हिडिओला म्हणणार की बाबा हा अभ्यास करायला सांगायला, ह्याचं काय शिक्षण आहे. पहिली केस माझा एमटेक थर्मोडायनामिक्स मध्ये झालाय. बी मेकॅनिकल आहे, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. गेट एक्झाम 10 वेळा मी क्वालिफाय केली. आता गेट एक्झाम काय असते इंजिनिअरिंगच्या मुलांना किंवा सायन्सच्या मुलांना माहिती असतात. जर वर्षी आयआयटी पेपर काढतं आणि आयआयटीने जो पेपर काढला आणि ती 10च्या 10 वेळा क्वालिफाय केलाय. म्हणणार डोक्यावर पडलायस काय, एकदा देऊन पास झालं नाही काय? रिझन आहे की माझी लायकी बघायची होती मला इंजिनिअरिंग झाल्यानंतर की मी अभ्यास करू शकतो का, म्हणून 10 वर्ष परीक्षा दिली. 10च्या 10 वेळा चांगल्या मार्काने पास झालो. मग तेच ऍडमिशन माझे एनआयटी मध्ये मिळालेले. व्हीजीडाय मुंबई माहिती आहे, वालचंद सांगली माहिती आहे. मग ह्या कॉलेजांना माझं ऍडमिशन झालं. आयआयटी मध्ये मिळालं नाही. काय मिळालं नाही? मार्क पडले नव्हते तेवढे. पण बाकीचे बेस्ट कॉलेजेस महाराष्ट्रातले असतील किंवा एनआयटीचे असतील तिथे मिळालेलं आहे. आता हा एक्झाम आयआयटी बघा, आयआयटीचे पेपर जेडब्ल्यू ऍडव्हान्स वगैरे जेडब्ल्यूचे असतात, ती काय लेवल आहे. सो 10 वेळा थोडंफार शिक्षण माझं आहे. त्यामुळे अभ्यास कशा पद्धतीने करायचा सो एंट्रन्सचा हे थोडीशी क्लिअर कट आयडिया आहे आपल्याकडे. ओके, पुढच्या डावात चालू करूया आपण. आता एक्झामच्या डेट्स आल्या. आता हे डेट्स फिक्स आहेत काय म्हणणार तुम्ही. बायोलॉजीची पीसीबीची एक्झाम 9 एप्रिल ते 17 एप्रिल, पीसीएमची एक्झाम 19 एप्रिल ते 27 एप्रिल, 9 एप्रिल टू 17, 19 टू 27 एप्रिल. ही फायनल आहे का माहित नाही, क्लिअर सांगतो. कारण हा मोठा डाऊट असतो दरवर्षी की परीक्षा यावेळी होणार का बाबा. कारण क्लिअरिटी काही नसते, परीक्षा पुढे जाते. आता मागचे 4-5 वर्ष तर हेच झाले. मागच्या वर्षी इलेक्शनचं कारण होतं, त्याच्या मागच्या वर्षी 23ची बॅच ही लास्ट कोविडची होती कारण 21ला सुरू झालेली. मग सगळं कोविड 2018-19 पासून ना ज्या एक्झाम संपल्या थांबल्या, 20 पासून सगळं कोविडचे 3-4 वर्ष निघली. परत मागच्या वर्षी इलेक्शन आलं, दर वर्षी एक्झाम पुढे जाते. आणि हा डेट्स येतात 2nd वीक ऑफ मे आणि हा 3rd वीक येतो. ठीक आहे, कारण नीटचा पेपर झाल्यानंतर पीसीबी लागतोय आणि त्याच्यानंतर पीसीएम लागतं.
किंवा कधी कधी काय झालं पीसीएम पहिला आले पीसीबी लेट नंतर आले. पण आत्ताच्या डेट ह्या आहेत, ह्यानुसार आपण जाऊया. आपण कन्सिडर करू की एक्झामच्या डेट एक्सटेंड होणार नाही आहेत, कारण जर एक्सटेंड होण्याची वाट पाहिली तर मग सगळंच घडणार आहे आयुष्य. ठीक आहे, पुढे की स्टेप्स. आता जर अभ्यास करायचा आहे ना तर त्याच्या स्टेप्स माहिती पाहिजेत आपल्याला की अभ्यास करायचा कसं काय आहे. कारण हे स्ट्रॅटेजी शिवाय एंट्रन्सला स्कोर होत नाही. कारण तुम्हाला काय करावं लागेल की एक प्रॉपर टेक्निक फॉलोच करावी लागेल. असं नाहीये इथं बोर्ड सारखं की मी 6 पेपर होते, एका दुसरा अवघड गेला, कमी अभ्यासाला फरक नाही पडत, असं नाही होणार आहे. सगळे पेपर ते बोर्डचे होते ती वेगळी कन्सिडर. इथं 3 तासाचा पिक्चर 3 आवर्स पिक्चर आहे. पिक्चरला परफॉर्म कसं करणार आहे त्याच्यानुसार आपल्या आयुष्याचा पिक्चर पुढे चालवणार आहे. 12 वर्ष ह्या परीक्षेसाठी थांबला होता तुम्ही. 10वी पर्यंतची काय 11वी 12वी केलं आणि मी म्हणतोय तुम्ही मला मी फक्त 11वी 12वी अभ्यास केलाय, 2 वर्षाचं कष्ट नाही आहे. इथं पोहोचण्यासाठी ना पहिली 10 वर्ष शाळेतली पण कष्ट केले. म्हणजे जे 12 वर्ष ह्या परीक्षेसाठी थांबलाय आणि त्या परीक्षेवरनं तुमच्या 12व्या वर्षाचं कष्ट लागणार आहे. कोण म्हणेल की काय फरक नाही पडणार, शून्य पुढे द्या, हे पुढे द्या, ते पुढे द्या, ते नंतर आहे. आता वेळ हातात आहे, जी हातात वेळ आहे त्याच्यावरनं जाऊया. कारण काय होतं मॅक्सिमम मुलं कंटाळलेली असतात. आता सीईटीचं नाव जरी काढलं ना मुलं करत नाहीयेत बघा अभ्यास. का परीक्षा होऊ दे ना म्हणतात. जॉग्राफी राहिलाय, आयटी इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स राहिलाय, ते झाल्यानंतर आम्ही अभ्यास करणार. मग मी अज्युम करतो जर 17 मार्चला लास्ट पेपर होतोय आयटीचा, जर त्यावेळी जर त्यांनी अभ्यास त्याच्यानंतर सीईटी करायचा म्हणला म्हणजे ह्याच्यानंतर वेळ किती राहिला हो 17 मार्च नंतर. मॅथ्स वाल्यांना मॅथ्स 1 महिना आणि तर 20 दिवस. मग तेवढ्या दिवसांमध्ये 11वी 12वीचा अभ्यास होईल का? नाही होणार. कारण किती 20-30 दिवसांमध्ये 80 चॅप्टर्स लागतील मिनिमम. ते होणार आहेत का? नाही होणार आहेत. मग जॉग्राफी आणि आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स हे 200 मार्कांचे पेपर आहेत तिकडं. मग हे नाही होणार ना. कारण तिथं काय होतंय ते सब्जेक्ट खूप टफ आहेत का? नाही, इझी डोळे झाकून निघणार आहेत. मग त्याच्यासाठी ऑलमोस्ट अजून पण 25 दिवस आहेत. मग 25 दिवस आपल्याकडे आहेत, मग ते वाया का घालवा? कारण जी मुलं हे 20-25 दिवस वाया घालवतील आणि बोर्डचे 2 पेपरचा अभ्यास करतील ती मुलं मागं पडणार आहेत. काही झालं आता अभ्यास करावाच लागेल सुरू. जर केलं नाही तर झालं. म्हणणार सर आम्ही जॉग्राफीचं टेन्शन आलंय, 2 वर्ष काहीच केलं नव्हतं. अहो जॉग्राफी चॅप्टर किती 7-8च्या आसपास, काही मुलं 6 करून जाणार आहेत. मग रोज एक चॅप्टर करा ना, क्लिअर होऊन जाईल. नसेल तर शेवटचे 2-3 दिवस 7 तारखेला ना 5-6 4-5-6 करा, 3 दिवस करा, काय फरक पडालाय. पण ऍटलीस्ट हे फॉर्म्युले वगैरे काढावे लागतील. आयटीचा एका दुसऱ्या दिवसात होऊन जाईल अभ्यास. कम्प्युटर सायन्सला फेल होण्याची भीती आहे का? नाही, प्रॅक्टिकलच पास केले. इलेक्ट्रॉनिक्स फेल होण्याची भीती आहे का? नाही, प्रॅक्टिकल इतक्या मार्कांचा आहे की पेपरला 1 पडला 0 पडला तरी पास होण्यासारखं कंडिशन आहे. मग त्यामुळे हे 20-25 दिवस एंट्रन्सचा अभ्यास सीईटीचा केलाच पाहिजे. ओके. मग आता स्टेप्स आहेत. अभ्यास करण्याच्या टेक्निक महत्वाच्या आहेत, फॉलो कराव्याच लागतील. पहिला पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न समजून घेणं खूप महत्वाचं असतं. कारण काय होतंय माहितीये का, आपण पेपर पॅटर्नच्या मागे जात नाहीये. कारण अनालिसिस करूनच जायचं आहे. कारण इथं वेटेज आहे, किती मार्कांचा पेपर आहे, काय आहे, काय करावं लागेल, किती वेळ आहे हे बघणं गरजेचं आहे. जर पेपर पॅटर्न कळाला नाही गणलो, क्लिअर सांगतोय मी इथं, पेपर पॅटर्न खूप महत्वाचा असतोय. देन सिलेबस अँड चॅप्टर वाईज अनालिसिस हे पण आहे. कारण सिलेबस किती आहे, विनाकारण किती सब्जेक्ट घेऊन बसायचं आहे. की मी 11वीचे चॅप्टर आहेत बाबा, 11वी चॅप्टर 10 आहेत समजा, 10 चॅप्टर आणि 12वीचे 15-16 चॅप्टर आहेत. मग मी ते 10 चॅप्टर 10 दिवस घेऊन बसू का? किती मार्कांना आहे, काय आहे हे पेपर पॅटर्न वरनं कळतंय. म्हणजे मग 11वीला मी किती वेळ द्यायला पाहिजे, क्वेश्चन कुठल्या टाईपचे येतात, कुठला इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आता हेच करायचं आहे. कारण सगळा चॅप्टर असतो ना तो नाहीये. आता सगळ्या चॅप्टर मधले मेन मेजर पॉईंट कुठले आहेत त्याच्यात जास्ती भर द्यावा लागतो. तो पेपरला येण्याचे चान्स वाढतात. मग ते कळतं पेपर पॅटर्न. मग सिलेबस आलो, सिलेबस किती वेटेज आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. ही प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि सब्जेक्ट वाईज असते. मॅथ्सला स्ट्रॅटेजी वेगळी. कारण मॅथ्सचं पेपर आहेत ना, आयुष्यभर सांगतो 2023चा पेपर बघितला असं ठणकायचं डोकं. जेडब्ल्यूच्या लेवलचा पेपर होता तो. कारण म्हणून बघा 2023चे मार्क्स आणि पर्सेंटाईल खूप फरक आहे. मार्क्स खूप कमी आहेत. 2023ला लोएस्ट मार्क आलेत. कारण का मॅथ्सचा पेपर टॉप क्लास होता. 20-25 क्वेश्चन इतके घाणेरडे आले, ते डायरेक्ट जेडब्ल्यूतनं कॉपी झालेले. 2012 पासून 2017-18 पर्यंतचे पेपर होते ना, ते त्यातने क्वेश्चन्स आलेले जेडब्ल्यूचे. ते बघू आपण पुढे की कुठले जेडब्ल्यूचे क्वेश्चन्स आले.
मग ते पुन्हा करावे लागणार आहेत, कारण 2023चा पेपर टफ आले, खूप टफ होते. 22ची इझी होते, 22 आणि 24 एकसारखं वाटतंय आता होते. त्यामुळे पेपर टफ यायला लागलेत, मॅथ्स टन्नू आणायला लागलाय. आणि मॅथ्स जसा टफ आहे ना, बायो तेवढा टफ आहे का? नाही आहे. मग तुम्ही मॅथ्सला जे वेटेज द्यायला पाहिजे ते बायोच्या मुलांनी बायोला द्यायला पाहिजे का? ठीक आहे. आणि सगळ्यांच्या मध्ये उभा कोण आहे मेरिट टॉप करणार? फिजिक्स. केमिस्ट्री बायोवाल्यांना पण मॅथ्सवाल्यांना पण ठीक आहे, ऍव्हरेज जातोय. पण फिजिक्स टॉपर आणि फिजिक्स ह्यांचं रिलेशनच फिक्स आहे. म्हणजे तुम्ही एक उभा राहिलाय, टॉपर इथं उभा राहिलाय, तुम्हाला टॉपर बनायचं आहे तर फिजिक्सला घेऊनच जायचं आहे. कारण फिजिक्स तुमचा प्रेम जरी असलं ना त्यावर, तर ते सहजासहजी तुम्हाला करू देत नाहीये. कारण का? बोर्डचे पेपर बघितले तर न्यूमरिकल नाही सोडवले तरी मार्क्स पडण्याचे चान्स होते, कारण कंपल्सरी सगळेच न्यूमरिकल होते का नाही. इथं फिजिक्सचे काढा 40 ते 45, 40 to 45 क्वेश्चन्स न्यूमरिकल येणार आहेत आणि वेळ आहे 54 सेकंड्स. ठीक आहे. मग हे प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटेजी वेगळी लागेल. असं नाही आहे की सेम स्ट्रॅटेजीने मी अभ्यास करतो, नाही चालणार आहे. ओके, ह्या स्टेप्स झाल्या. आता पहिलाच पॉइंट होता आपला पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न बद्दल जास्त बोलत नाहीये, क्लिअर सांगतो. पीसीएम किती मार्कांचा पेपर? 200 मार्कांचा पेपर आहे. क्लिअर. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स 11th. आता फिजिक्स किती मार्क्सचा येतोय? 50 मार्क्स, केमिस्ट्री 50 मार्क्स आणि मॅथ्स 50 मार्क्स. हे तर क्लिअर माहित आहे, सॉरी 100 मार्क्स. हे तर क्लिअर माहित आहे. 50-50 100. 20% वेटेज 11th ला, 20% आणि 12th ला 80% वेटेज आहे. मग 20% वेटेज मध्ये 10 क्वेश्चन्स येतील 11 चे, 40 क्वेश्चन येतील 12 चे. सिमिलर केमिस्ट्री 10 क्वेश्चन 11, 40 क्वेश्चन्स 12. मॅथ्सला मार्क्स आहेत 20 मार्क्स 11th, 80 मार्क्स 12. म्हणजे झालं 50-50 100 क्वेश्चन्स. 50 फिजिक्स, 50 केमिस्ट्री, 50 मॅथ्स. पण काय आहे? 1 मार्कला, एका मार्कचा फिजिक्सला 1 मार्क, केमिस्ट्रीला 1 मार्काला क्वेश्चन असेल, मॅथ्सला 2 मार्क्स असेल. त्यामुळं फिजिक्स 54 सेकंदात क्वेश्चन झाला पाहिजे. केमिस्ट्री पण सेम. मॅथ्स 2 मार्काचा 108. म्हणजे 108 सेकंद वाटतात, पण ना असे क्वेश्चन येतात कॉम्प्लेक्स नंबर, इंटिग्रेशन, मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचं काय आहे बाबा? अरे लेंदी क्वेश्चन्स पडतोय. जर लेंदी क्वेश्चन पडला नाही 1.5 मिनिटात नाही निघत आहे. मग त्याच्यासाठी पण स्ट्रॅटेजी आपल्या डेव्हलप पाहिजे की पेपरला क्वेश्चन लेंदी आला, इझी येऊ दे. काही मुलं काय म्हणतात इनवर्स काढायला लागले आणि ऍडजॉइंट मेथडनं काढतो. ऍडजॉइंट थोडीच 1.5 मिनिटात निघणार आहे. मग त्यासाठी शॉर्टकट मेथड्स माहिती पाहिजेत. काही ठिकाणी शॉर्टकट मेथड्स लावूच शकत नाही. जसं आता जेडब्ल्यूचे क्वेश्चन आले डेरिव्हेटिव्ह मधून 2023 ला, तिथनं डायरेक्ट नव्हतंच काय, सोडवावं लागायचा. तो 1.5 मिनिटात क्वेश्चन कुठं थोडीच निघाला, निघत नव्हता तो. आणि मग त्यानं काय ताप दिलेला आणि मग काय केलं, सोडवला. समजा वाटतोय लय सोपा क्वेश्चन आहे, अरे 5-1 मिनिट देऊन जरी सोडवला तुम्ही तर वेळ 1.5 मिनिट होता. उरलेला 2-3 क्वेश्चनचा वेळ खाऊन गेले की ते. त्यामुळे क्वेश्चन कुठल्या टाईपचा आलाय, कसा आलाय हे चेक करून पहिला सोडवायचा आहे, शेवटी सोडवायचा, ही सगळी टेक्निक डेव्हलप व्हायला पाहिजे आणि स्ट्रॅटेजी मध्ये बघूया. ओके, ठीक आहे. हा झाला पीसीएमचा पॅटर्न. पीसीबी मध्ये काय? फिजिक्स, केमिस्ट्री सेम. काय? 20% वेटेज 11 आणि 80% वेटेज 12. 50 मार्कांचे क्वेश्चन्स, 50 मार्क्स फिजिक्सला, 50 केमिस्ट्रीला, 1-1 मार्क. हे सेम आहे. पीसीएम आणि पीसीबी ला फिजिक्स, केमिस्ट्री सेम. बायोला फक्त ओके, इथं बायोलॉजी राहिले, मॅथ्स झाले चुकून, मॅथ्स झाले. टोटल मार्क्स 100, क्वेश्चन्स 100 आहेत. म्हणजे काय झालं, बायोलॉजी मध्ये 100 क्वेश्चन्स येणार आहेत, मॅथ्स मध्ये 50 होते. पर क्वेश्चन 2 मार्क्स, पण बायोलॉजी मध्ये 1 मार्क्स. आता बायोलॉजी काय अवघड नाहीये, थेरॉटिकल आहे. मग थेरॉटिकल असल्यामुळे क्वेश्चन वाचला टिक मार्क. म्हणजे 15-20 सेकंद लय ते 30 सेकंद लागतात. त्यामुळे पीसीबी वाल्यांनी काय करायला लागतं, वेळ वाचव. ठीक आहे. मग जिथं टफ वाटतं थेरॉटिकल जरासं ठेवायचा, नंतर थोडा जास्त वेळ घ्यायचा. इझी ते टिक मार्क करा. बायोला खूप मोठा त्रास होत नाही त्या मुलांना. त्यामुळे ना बायोचे ना पर्सेंटाईल एकदम जोरात जातात. का? आणखीन त्याची कारण आहे. म्हणजे नीटची मुलं, काही मुलं काही झालं मी एमबीबीएस किंवा डॉक्टरच होणार आहे, ती मुलं सीईटीला बसतच नाहीत. मग ती मुलं सीईटीला बसत नसल्यामुळे काय होतं, काही हुशार मुलं किंवा ड्रॉपर मुलं फक्त एमबीबीएस साठी तटलेत, मग ती मुलं बाहेर निघून जातात. मग थोडंसं कॉम्पिटिशन सीईटीला कमी होत आहे. कुठल्या? पीसीबी बायोलॉजीला. कारण ती मुलं फार्मसी, ऍग्रिकल्चरच्या ऍडमिशनला आहेत. ओके, मग त्यामुळं असेल. पण फार्मसीच्या पण अशी काही कॉलेजेस आहेत किंवा केमिकल इंजिनिअरिंगची अशी काही कॉलेज आहेत जी फार्मसी वरून जातात, म्हणजे बाबाजी बायोच्या ऍडमिशन वरून तिथं होत आहे.
ती टॉप क्लास. एमबीबीएस पण झक मारतात का एमबीबीएसचे पगार किंवा ओपीडी जरी काढली ना तर त्या केमिकलवाल्यांची किंवा बायोचे जे ब्रँचेस आहेत, फार्मसीची कॉलेज असतील, तिथलं पॅकेज खूप मोठे लागतात. 15 लाख, 20 लाख, 25 लाखांचे पॅकेजेस येतात. मग ती फक्त सीईटी वरून जाणार आहे. त्यामुळे हा की असं नाही आहे की बायोलॉजी सीईटी खराब आहे, काय होत नाही त्यात, नाही आहे. 15-20 लाखाचे पॅकेज इनिशियल फर्स्ट इयरला मिळतात. थोडीच ते एमबीबीएसला मिळणार आहेत, नाही होणार आहे ते. हा, मग ते वेगवेगळ्या टाइप्स आहेत. सो बायोचे थोडंसं कॉम्पिटिशन जर असं कमी होते कम्पॅरेटिव्हली मुलं मॅथ्स पेक्षा, आणि मॅथ्सला जास्ती मुलं बसतात, बायोला कमी बसलेली असतात. ओके, हा तर पेपर पॅटर्न झाला. पेपर पॅटर्न समजून घेतलाय, टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. दुसरा, सिलेबस आणि चॅप्टर अनालिसिस. म्हणजे फिजिक्सचे, मॅथ्सचे चॅप्टर सिलेबस काय आहे ना, याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ, सेपरेट व्हिडिओ उद्या टाकतोय. तो उद्या व्हिडिओ बघून घ्या. कारण ते काय, हे 1-2 स्लाइड मध्ये होणार नाही. ह्याला जरासा वेळ लागेल हा पॉईंट एक्सप्लेन करायला, कारण हे तर हार्ट आहे ना. हार्ट जर चाललं नाही तर नाही. पेपर पॅटर्न थोडंसं ठीक आहे बाबा, समजला म्हणणार आहे, हे मेन आहे. हार्टच काम करायचं की बाबा चॅप्टरचा अनालिसिस कसं आहे, काय होणार आहे, त्या चॅप्टरच्या काय डिटेल्स आहेत हे बघतोय. आता मी काय फिजिक्सचे चॅप्टर आणि मॅथ्सचे चॅप्टर्स घ्यायचं म्हणतोय. 1 शॉर्ट फिजिक्सचे लेक्चर्स घेतो आणि त्याच्यामध्ये त्याचे PYQ 2023-24 PYQ घेतोय. मॅथ्सचे 23-24-22 PYQ अपलोड करतोय. ठीक आहे, होईल 1-2 दिवसांमध्ये सगळं तुम्हाला चालू करतोय. लास्ट पर्यंत आम्ही कधी जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे, जोपर्यंत इंजिनिअरिंग फार्मसीची कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत आपण आहे कंटिन्यू. थोडासा सेटअप पण नवीन करायला चालू केलाय. पैसे नाही तो, ते किडनी विकायची वेळेला 3 लाख रुपये लागतात म्हणतात. ते बोर्ड घ्या, ते कॅमेरा, हे ते 3 लाख रुपये टन्नू येतोय. 3 लाख आणायचं कुठनं, किडनी विकाय काढतो आता. त्यामुळे अजून तर काय प्लॅन नाही आहे. म्हणजे प्लॅन आहे, बघू कधी होतं डेव्हलप. हे चॅप्टर वाईज अनालिसिस बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आता मेन डाव, आपल्या डावात या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. बाबा स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे. आता ही प्रूव्हन आहे. मी 10च्या 10 गेट केली ना, एकदाच अभ्यास केला फर्स्ट अटेम्प्टला. त्याची नोट 100-1 पानामध्ये सगळं इंजिनिअरिंग बसवलेलं, फर्स्ट इयर टू लास्ट इयर इंजिनिअरिंगचे सगळे सब्जेक्ट्स. ते 100-1 पानांमध्ये प्रॉपर 103 पेजेस होते. 103 पेजेस मध्ये मी पूर्ण इंजिनिअरिंगच्या थेरॉटिकल नोट्स बनवलेल्या त्या ठेवल्या आणि 2 बुक्स तयार केले फॉर्म्युलांसाठी स्वतः. म्हणजे माझ्याकडे 3 बुक्स होते, एक थेरी आणि 2 फॉर्म्युलांचे. हेच मी रट्टा मारायचं. 15 दिवस 20 दिवस गेटची एक्झाम येते. जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला असते बघा, सॅटर्डे संडेना. मग तिथं मी तेवढंच करायचो. पहिल्या वर्षी केलेलं, पुढच्या 9च्या 9 एक्झाम काढल्या. का, प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केलेली. कारण जे होतं तेच. कारण काय असते की सिलेबस सायन्स आहे, बदलणार नाही, कन्सेप्ट बदलणार नाही. चॅप्टर काय एका दुसरा मागं पुढे होईल, म्हणजे एखादा चॅप्टर कमी होईल, एखादा चॅप्टर जास्त होणार, वेगळं तर काय होणार नाहीये. त्यामुळे फोकस आहे. पहिला फॉर्म्युला शीटना लय महत्वाचं असतं. फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री ह्यामध्ये तर फिजिक्स मॅथ्स तर सगळं न्यूमरिकल्स आहेत, त्यामुळे इथं फॉर्म्युले ढीगभर रट्टा मारलेच पाहिजेत. चॅप्टर वाईज फॉर्म्युले काढा. आता मी काय दिलेत, हे मोबाईल ऍप आहे ना, ऍप मध्ये घ्या, तिथे दिलेत बघा मी सगळे. आणि माझे फॉर्म्युले बघून काढू नका, फक्त समोर ठेवा, लिहून काढा. कारण ते फॉर्म्युले तुम्ही कुणाचे पण घेतला, फॉर्म्युलेची पुस्तकं विकत घेतला, उपयोग काय, फिलिंग नाही येत आहे. कारण स्वतः फॉर्म्युले लिहावे लागतात. त्यामधलं काही जर कळालं नाही ना, त्यात स्वतः नवीन फॉर्म्युला ऍड करावा लागतो. आता मी काय म्हणेल, PV = nRT. आता हे पाठ केला, एक्झाम्पल देतोय फिजिक्सचा मी, नंबर ऑफ मोल्स. असा पण फॉर्म्युला डेव्हलप होता ना, PV = mRT. हा m मास केजीत आला तर कन्व्हर्जन. मग तुम्ही म्हणणार आम्ही पाठ केला nRT, मोल्स दिलेच नाही, मास दिलं 5 किलो दिलं, घे म्हणलं, घे म्हणणार. एक गॅस दिलाय, 5 किलो दिलाय, घे आणि खेळ म्हणणार, किलोचं करू काय. मग हे पण ह्याच्यावर पण फॉर्म्युला आहे ना. मग गॅस कॉन्स्टंट येतो किती, 287 जूल पर केजी केल्विन असं येईल. कारण हा केजीत आलेला, कॅन्सल काय झालं, हा केजी कॅन्सल, म्हणजे हे तुमचं राहतं शिल्लक. मग हा फॉर्म्युला बनतो ना. मग तुम्ही म्हणणार हा वेगळा होता, हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, कारण मोल्सचा वेगळा आहे. म्हणून तर हे फॉर्म्युले पाहिजेत. तुम्ही एखाद्याच्या फॉर्म्युलेच्या नोट्स घेतल्या, काढल्या आणि हा फॉर्म्युला पाठ केला, तुम्हाला मास जर गॅस मध्ये आला, मास जर तुम्हाला केजी मध्ये आला तर होय की रे म्हणणार, हे कुठं माहित होतं आम्हाला. मग हे तर आहे ना, फॉर्म्युला पाठ केला असं म्हणू नाही शकत ना, किलो मध्ये देऊ नका. पेपरवाला सेट करणार, काही पण क्वेश्चन सेट करेल. हे थोडीच बोर्डचं पेपर आहे की असा टेक्स्टबुक मधून कॉपी होणार क्वेश्चन्स. तुम्ही बघितले ना पेपरला, सगळे सॉल्व्ड क्वेश्चन कॉपी होत आहेत. एंट्रन्स कुठलं कॉपी होणार नाही. त्यामुळे फॉर्म्युले थोडेसे स्वतः बनवा. लईतले काय, एका चॅप्टरला 15-20 मिनिटं लागतात रे. 15-20 मिनिटं घालवायला वेळ आहे की आपल्याकडे तेवढा. आणि आपल्यासाठीच आहे, थोडी कोणासाठी आहे. आता इथं नाही आहे मी आदल्या दिवशी लेक्चर बघतो आणि पास होतो ना, घंटा काय होत नसतं. मग आदल्या सीईटीच्या आधी 2 दिवस बसतो मी, लेक्चर्स बघतो आणि जातो, पडत नसतात मार्क्स.
त्यासाठी टेक्निक, स्ट्रॅटेजी आणि घासावं लागेल 2 महिने. म्हणणार हे काय सांगा लागलोय, गोड गोड बोल की जरा. गोड बोलण्याचा दिवस आहेत काय? मी गोड बोलून काय मिळणार आहे तुम्हाला? मला तर काय मिळणार नाही. मी गोड बोललो काय, आणि असं तोंडातनं शब्द घाण काढले तरी पण काय फरक पडायला लागलाय? मला फायदा नाही आहे, तुम्हाला फायदा. मी गोड बोललो तर काय मिळणार आहे? खुश होशीला फक्त. कधीपर्यंत? रिझल्ट लागूपर्यंत. नाही रिझल्ट लागतोय बघूया, हे करूया, असं नसतं ते. आता हे करावंच लागेल. टॉपर असू दे किंवा सगळ्यात शेवटचा विद्यार्थी असू दे, फॉलो करा, स्कोर होणार. काही झालं होणार. फक्त टिकायला पाहिजे. तुटायचं नाही आहे, पळायचंय फक्त. पळता येत नाही, चालायचं आहे. चालता येत नाही, रांगायचं आहे. रांगायचं नाही, असं खरबत चला पुढे, काहीतरी चला पण सुरू करा. हळूहळू पळायला शिकशीला. सो फॉर्म्युले शीट मी दिले त्या ऍपमध्ये, बघा त्या कसे काढलेत बघा, आणि थोडेसे चॅप्टर वाचत तुम्हाला वाटत असेल ऍड करायचे करून घ्या. शॉर्ट नोट्स महत्वाचे आहेत. आता का शॉर्ट नोट्स महत्वाचे आहे? की अख्खा फिजिक्स मला 1 ते 2 दिवसात करायचं असेल, कारण लास्ट वीकला ना मी हे 2 महिन्याचे काय प्रिपरेशन केलंय ते मला शेवटच्या वीकला करायलाच लागेल. म्हणा तसं का? बाळांनो, जर मी लास्ट वीकला रिव्हिजन केली नाही एका दुसऱ्या वेळेला, तर पेपरला जाताना मी थेरी विसरणार आणि काही थेरीचे प्रॉब्लेम येणार आहेत. मग थेरीवर क्वेश्चन्स असतात, मग त्याचं काय करू? ते जातील. त्यामुळे थेरी करणं ना व्यवस्थित खूप गरजेचं आहे. हे पहिला डोक्यामध्ये आपण ठेवायला पाहिजे. म्हणणार आता आमच्याकडे कुठनं शॉर्ट नोट्स आणू? फिजिक्सच्या शॉर्ट नोट्स ना परत सांगतो मी ऍपमध्ये ठेवलेत बघा. 11वीच्या ठेवलेत, 12वीच्या ठेवलेत. तेवढ्याच करा, बास आहे. कारण फिजिक्स मध्ये काय 8 to 9 थेरी क्वेश्चन्स येतील मॅक्स. काही वेळा फक्त असे पेपर आलेत ना 5 आणि 4 थेरोटिकल आलेत. उरलेले 45 to 46 न्यूमेरिकल आलेत. मग त्यासाठी सगळं बुक रट्टा मारतो आणि 4 थेरीची पुस्तकं आणतो आणि करतो. नाहीये ना. चॅप्टर किती? तिकडं 11वीचे, इकडं 12वीचे. मग एवढे सगळे चॅप्टर करून समजा 16 चॅप्टर 12वीचे आहेत. क्वेश्चन्स आल्यात 40, म्हणजे 16 आणि 40. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर 3 क्वेश्चन्स पण नाही आहेत. 2 to 3 चा ऍव्हरेज यायला लागलाय. मग थेरीसाठी सगळे पुस्तक वाचणार नाही, शॉर्ट नोट्स करा. एखादा क्वेश्चन मिस झाला होऊ दे रे, थेरॉटिकल आहे, कुठे येणार माहित नाही. त्यामुळे शॉर्ट नोट्स आहेत, मोबाईल ऍप मध्ये दिलेले आहेत. आता म्हणणार हे ऍप मध्ये का ठेवले ना? मागच्या वेळी मी सगळं गुगल केलेलं, सगळ्यांना टाकलं, कोणी पण डाउनलोड करा. इतकी भिकारतोडपणा करतात लोक. आपलं घेतलं, त्याच्यावरचं नाव वगैरे खोडलं, त्यांचं नाव टाकलं आणि विकलं लिटरली 500 रुपये 1000 रुपयाला. मला फ्री देण्यात काही अडचण नाही, मी फ्री दिले, त्यांनी पण आपलं नाव टाकलंय ना, टाका, काय हरकत नाही, टाकून फ्री द्या. नाही आहे ते विकतात. नालायकपणाचा कहर असतोय. आता तर सगळं तुम्हाला विकायला ठेवतील बघा. काय पाहिजे ते सगळं विकत मिळणार तुम्हाला. क्वेश्चन पेपर पाहिजेत विकत, पीवायक्यू पाहिजेत विकत, फॉर्म्युले पाहिजेत विकत, कुठनं पण आणतात आणि इम्पॉर्टंट वर टाकतात, हेच येणार म्हणून टाकतात आणि विकतात. त्यामुळे हे टर्न आणला मागच्या वर्षी. मग मी आता ह्या वर्षी ऍप मध्ये ठेवलंय, ते फ्री आहे. ऍप वगैरे काय पैसे नाही आहेत, फुकट आहे. हा, तिथे 1 रुपया दिसतोय की रे म्हणणार. अरे बा, ते 1 रुपयाने म्हणायला नुसतं क्लिक करा, आज जातंय कंटेंट वरती क्लिक करा, ऑटोमॅटिक दिसतंय तुम्हाला. ते फ्री ठेवले सगळं. ओपन करा तिथं, आणि प्रोसेस पण दिले बघा ऍप मध्ये. मी सगळं हे दिलंय. ह्या नोट्स पाहिजेत, कारण हे रिव्हिजनची गरज आहे. पीवायक्यू खूप महत्वाचे असतात. आता पीवायक्यू का? तुम्ही फॉर्म्युले केले, शॉर्ट नोट्स केल्या, मग तुमचा अभ्यास झालाय की नाही झालाय कळणार कशावरनं? पेपरला पडलेले क्वेश्चन्स. आता काय असतं माहितीये का, जर 2 वर्ष आपण अभ्यास करणार असेल ना, तर आपण रेफरन्स बुक घेतलेत. म्हणजे एका चॅप्टरवर 200-300 क्वेश्चन्स. ते प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण मी दिलेत ऍप मध्ये आहे ना. प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणून आहेत बघा, ऑब्जेक्टिव्ह. ते सोडवायचे असते सोडवा, ते विथ त्याचे सोल्युशन्स, आन्सर की आहे तिथे. सोल्युशन्स बघू नंतर देतो मी, अपलोड करतो. मग आता तेवढा वेळ नाही मला दुसरं पुस्तक वाचायला किंवा दुसरे मी 500 क्वेश्चन सोडवायला. पीवायक्यू घ्या. आणि तुम्ही अभ्यास एखाद्या चॅप्टरचा केलाय की नाही केलाय हे कळण्यासाठी पीवायक्यू. आणि पीवायक्यू केल्यामुळे सेम टाईपचे क्वेश्चन एक्झामला रिपीट होतात. का? आता काय झालं, एक काळ होता की ऑफलाईन परीक्षा होती, एकच पेपर व्हायचा. पण आता किती बायोचे पेपर्स, मॅथ्सचे पेपर्स. मी मॅथ्सचे जरी पेपर बघितले तर लास्ट टाइम 16 पेपर झाले. मग एका चॅप्टरवर किती पॉइंट क्वेश्चन आले? 2 ते 3. मी म्हणतो चला 2 आले असतील. 32 क्वेश्चन्स लास्ट इयरलाच झाले. आणि मग लास्ट इयरला 32 क्वेश्चन्स झालेत ना त्या चॅप्टरवर, तर त्या चॅप्टरमध्ये पॉईंट किती असतात? काही चॅप्टर छोटे आहेत त्याच्यावर 5-6 पॉईंट आहेत, काही चॅप्टर मोठे आहेत त्यावर 10-12 पॉईंट आहेत. मग 12 पॉईंट आहेत. क्वेश्चन एकाच वर्षी आले 32. म्हणजे प्रत्येक पॉईंटवर 2-3 क्वेश्चन पुन्हा आले. क्लिअर? आणि मग ते परत 2023-22 म्हणजे सगळे पॉईंट पेपरला कव्हर झालेत. मग असा वेगळा क्वेश्चन काढणार कशावर नाही तो? ते पेपरला नाही काढणार आहेत. कारण का? पॉईंट संपलाय. त्या पॉईंटवर फिरवून उलटा सुलटा करून सगळे क्वेश्चन झालेले असतात आधी. मग पुन्हा त्यातलाच कुठला तरी त्या टाईपचा उचलायचा असेल.
खूप अवघड आला क्वेश्चन, मग लोड काय, तुम्हाला नाही सुटला बाकी कोणाला सुटायला लागलाय, नाही ना सुटणार, राहू दे की मग. लयच टफ क्वेश्चन आला ना तर तो कोणाला सुटणार नाही बघा, त्यामुळं निवांत राहायचं. ठीक आहे, PYQ करायचे, तुमचा अभ्यास झालाय की नाही झालाय हे कळतं, प्लस जुने क्वेश्चन झाले, कॉन्फिडन्स वाढला की मला टाईपचे क्वेश्चन येतात. ह्या 3 स्टेप झाल्या. ओके, आपला 4थी स्टेप आहे टेस्ट. हा मेन पॉइंट आहे म्हणा. टेस्ट ना खूप, आता मी काय बघतोय खूप इझी टेस्ट काही ठिकाणी आहेत मुलांना खुश करण्यासाठी ठेवल्या. बाळांनो आपल्याला खुश नाही व्हायचंय, खुश व्हायचंय रिझल्ट बघून नंतर. रिझल्ट पर्यंत खुश नाही व्हायचं का, जर आता तुम्हाला अशा टेस्ट जरी इझी दिला ना तर सगळं सोपं वाटेल, पेपरला काय करणार आहे नाही आहे ना. त्यामुळं टेस्ट द्यायच्या आणि थोड्याशा टफर लेवलच्या द्या. म्हणा जात कळणार कसं आहे आम्हाला, तुम्हाला कळतंय ऑलरेडी मी फ्री डिगवर ठेवल्यात, त्या टेस्ट द्या, त्या संपल्या. परचेस करणार परचेस करा. टेस्ट लय घाण आहेत आपल्याकडे दिलेत त्या, एवढ्या इझी नाही. सोडून बघा थोडं, चॅप्टर वाईज आहेत, कंबाईन आहेत, होल सिलेबसवर आहेत, खूप टेस्ट आहेत, फ्री आहे. प्रोसेस सांगितल्या बघा जुन्या ऍपमध्ये, तिथं बघून घ्या कसं आहे ते. मोबाईल नंबर आहे ऍप, त्या मोबाईलवर फक्त मेसेज करा, तुम्हाला ऑटोमॅटिक टेस्ट सिरीजचा पासवर्ड आणि आयडी येऊन जाईल. नसेल तर उद्या परवा व्हिडिओ टाकतो तुम्हाला, बायोचा पेपर उद्या, त्या दिवशी व्हिडिओ अपलोड करून देईन तुम्हाला. त्यामुळे आता का फॉर्म्युला शीट झाली, नोट्स झाल्या, PYQ क्वेश्चन सोडून झाले, तुमचा खरोखर तो चॅप्टर किती परफेक्ट आहे कळायसाठी टेस्ट आहे. मग तुमचा अभ्यास खरोखर चांगला झालाय ना हे टेस्टवरनं कळणार. इथं क्लिअर झालं. मग तुमच्या ह्या 4 स्टेप 1 2 3 स्टेप किती चांगलं झाल्या. 4थी स्टेप समजा मार्क पडले नाही त्या चॅप्टरला, कुठेतरी वीक आहे, मग कुठं वीक आहे बघा, परत प्रोसेस वर चला, परत PYQ करा, शॉर्ट नोट्स करा, फॉर्म्युले करा. हे क्लिअर आहे, ठीक आहे. सो 5वा पॉईंट म्हणा, कोणतरी हुशार असेल 2 वर्ष चांगल्या पद्धतीने अभ्यास हे सगळं करून ठेवलंय, टेस्ट पण आता चांगला स्कोर आलाय, अजून अभ्यास करायचा आहे, तर मग एखादा ऑब्जेक्टिव्हचं बुक घ्या, एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायचं आहे ना, घ्या. कुठला पाहिजे ते घ्या, मार्केटला चला मिळेल, 200-300 रुपयाला मिळतंय, घ्या. PYQ मी ऑलरेडी दिलेत, सगळे PYQ अवेलेबल आहे. हे सगळं मटेरियल ना तुमच्याकडे फ्री दिले, 1 पण रुपया घालू नका. हे आता एकूण 1000 रुपये, 2000 रुपये, 4000 रुपये, 3000 रुपये, 4-5 रुपये घेतील तुम्हाला. हे गोळा करा, हे सगळं फ्री ठेवलंय. पाहिजे असेल बुक घ्या. आणि नसेल तर मी हे पण अवेलेबल केलंय, प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणून आहेत बघा ऍपमध्ये. प्रत्येक चॅप्टर एक 60 to 100 क्वेश्चन्स आहेत. फिजिक्स आहेत, केमिस्ट्री आहेत, मॅथमॅटिक्स आहेत, ते करून घ्या. झालं. ही 5 स्टेज महत्वाची असते. चला, हे कोण म्हणजे आमच्याकडे वेळ नव्हता, राहू दे. ज्यांच्याकडे वेळ नाही करायचं नाही, ह्या 4 स्टेप फॉलो करा. पण हे थोडंसं काय होईल, प्रॅक्टिस जास्त देईल, कॉन्फिडन्स वाढवून देईल की वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स पण सुटायला लागले. मग हे झालं तुमचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे. ही काही झालं करायलाच पाहिजे, शॉर्टकट नाही. पहिला एक चॅप्टर घेतला समजा फिजिक्सचा, रोटेशनल डायनामिक्स, म्हणणार नाही बाबा तो घेत नाही आपण, ते रोटेटच करतोय आम्हाला का, तिथला मुवमेंट ऑफ इनर्शिया टर्न आणायला लागला. अरे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय रे, रेजिस्टन्स टू काय मोशन, कुठली रोटेशनल मोशन. म्हणजे काय, गोल फिरायला त्याला इच्छा नाही आहे, ते म्हणते मी गोल फिरणार नाही बाबा, काय करायचं ते कसा. आणि एकदा फिरायला लागलं थांबायचं नावच घेत नाही का, आता आपण गोल फिरायला लागलोय आपण थांबणार नाही. हे रोटेशनल मोशन मधला मेन पॉइंट काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया जेवढा चांगला तेवढी बॉडी सिस्टीम स्टेबल. मग तिथं I सेक्शन, C सेक्शन, T सेक्शन, ते सगळं बघूया नंतर चॅप्टर मध्ये सांगतोय. ओके, मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मुलांना बरेच कन्फ्युजन असतं की बाबा कसं काय, हे काय, रेजिस्टन्स टू रोटेशनल मोशन. गोल फिरायसाठी त्याची इच्छा नसते, आणि एकदा गोल फिरायला म्हणजे वेळ लावणारा फिरायला जास्त पाहिजे, त्याला टॉर्क जास्त द्यायला पाहिजे, आणि फिरलं की थांबायची पण इच्छा नसते. मग आता काय, ट्रान्सलेशन मोशन मध्ये जसं मास असते ना, की जर पुढे जायला मास काय करतंय, रेजिस्टन्स कसतंय, तसंच गोल फिरायला रेजिस्टन्स मुवमेंट ऑफ इनर्शिया करतंय. ही दोघं एकसारखीच कामं करतात. एक आहे ट्रान्सलेशन म्हणजे सरळ मोशन मध्ये, दुसरं आहे रोटेशनल मोशन मध्ये. क्लिअर, ठीक आहे. पुढं चला, हे पॉइंट झाले. आता लास्ट, डेली शेड्यूल. हा एक मला बऱ्याच विद्यार्थ्यांचा ना मेसेज असतो आणि किंवा डाऊट असतो, हे बाबा आमचं डेली शेड्यूल काय बनवू, सर बाबा सांग की मी कितीला उठू, कितीला झोपू. असं काही नसतंय. काही मुलं म्हणतात सर मी 4ला उठतोय हो सकाळी, 2 तास अभ्यास केला का नाही, टन्नू येतोय, झोपतोय मी 6ला, परत 10ला उठतोय, आणि सकाळी 2 तास वाचलेला एकदम गायब झालेलं असतंय. अरे ज्यांना सकाळी उठायची सवय आहे उठा, ज्यांना उठायची सवय नाही माझ्यासारखी उठू नका. काय करणार आहे, कधीच उठलो नाही ना, आणि आता काय म्हणतात, नाही मी आता बोर्डाला अभ्यास केला होता 2 वर्ष, मी CET लय अभ्यास करायला, सकाळी 4ला उठणार आहे, 5ला उठणार. अरे उठून करू काय, लक्षात राहत नाही तर. हे पण आहे. मग त्यामुळं डेली शेड्यूल बनवायचं म्हणजे काय बनवायचं, मी दिवसातले 8 ते 12 तास अभ्यास करणार. बाबा एवढं कोण करताय, करायला पाहिजे रे, त्याशिवाय काय व्हायचं नाही का.
तुम्ही कोचिंग वगैरे लावलं असेल क्रॅश कोर्स तर ते अजून वेगळं कंडिशन आहे, मग वेळ आणणार कुठनं, कारण इथं तुमचे मी म्हणतो 80 चॅप्टर्स आहेत. चालू झाला समजा 1-2 दिवसात अभ्यासाला चालू केला, 80 चॅप्टर्स कव्हर करणार कसे एक्झाम पर्यंत. डेलीचं शेड्यूल 2-3 चॅप्टरचं पाहिजे. मग 2-3 चॅप्टर करायला रोज तुम्हाला एका चॅप्टरला 4 तास लागतात म्हणलं. 1 तास थेअरी वाचायला, 2 तास न्यूमेरिकल सोडवायला, 1 तास PYQ किंवा टेस्ट, 4 तास तर एक चॅप्टर इथं झाला. 4 दोन्ही 8, 3 चॅप्टर असतील तर 12. आणि म्हणणार 1 तासात थेअरी होत नाही आमची, 2 तासात न्यूमेरिकल होत नाहीत, 1 तासात PYQ टेस्ट होत नाहीत, मग अजून बोंब आहे. हे विचार करा ना, टाइम कॅल्क्युलेशन म्हणजे हे बसायलाच पाहिजे. मग ह्यातनं शॉर्टकट मेथड्स आहेत, बघू पुढच्या लेक्चर्स ना की कशा पद्धतीने कुठला चॅप्टर करायचा आहे. ओके, त्यामुळे 8 ते 12 तास बसलंच पाहिजे. ऑफलाईनला क्रॅश कोर्स लावलाय तर मग त्रास होणार. काही मुलं म्हणतात जायला यायलाच आम्हाला 1 तास जायला 1 तास यायला, गाडीनं बसनं त्यातच आमचे 2 तास जातात, कोचिंग आमचं 4 तास 6 तास, आणि आम्ही आजपर्यंत काहीच केलं नव्हतं. मग आवड आहे. 6 तास कोचिंगला गेले, 6-7 तास, मग हे 8 तास निघणार कुठनं. हा पण आहे, कारण का हा पिरियड आहे अभ्यासाचा, सीईटीला स्वतः सेल्फ स्टडीचा. सेल्फ स्टडी केला नाही स्कोरला अडचण येत्या. स्वतः अभ्यास करूनच जायचंय ना. लेक्चर नुसतं बघत बसले रोज असं, ह्याचा पण क्रॅश कोर्स घेतलाय, त्याचा पण घेतलाय, ऑफलाईनचा पण घेतलाय, ऑनलाईनचे डिग लावल्या आणि रोज लेक्चरच बघत बसतोय, कसं स्कोर होणार. हे लेक्चर बघायला लागलाय, क्रॅश कोर्स करायला लागलाय म्हणजे जेवण बनवलेलं आहे, खायला वेळ पाहिजे की सेल्फ स्टडीला, मग ते असतं. त्याच्यासाठी पण पुढचं प्लॅनिंग करायला लागेल. हे बसून जरा शांत विचार करा. डेली शेड्यूल एवढं तास बसायला लागलाय ना, 8 ते 12 तास, ठीक आहे. काही मुलं 14 तास 16 तास जातात, ते शेवटचे 10-15 दिवस जातात. गेले तर 16 तास. मी पण आयुष्यात 16-18 तास केलाय. तारे जमीन पर आलेले माझे, त्या टफ एक्झाम्स लागतात त्यावेळी. मग हे डेली शेड्यूल, सकाळी उठायला जमत नाही उठू नका, रात्री जागायला जमत नाही जागू नका. म्हणणार सकाळी उठायचं नाही जागायचं नाही, मग करायचं का दिवसा करा ना. ज्या मुलांना सकाळी उठायचं जमत नाही त्यांनी लेट नाईट जागा. म्हणा लेट नाईट जागल्यानंतर आम्हाला बॉडीचा त्रास होतो, म्हणजे फिजिकल उलट्या, मळमळ, डोकं दुखणे, पित्त असं काय तर चालू होते. त्या मुलांनी सकाळी उठा. हा, समजा काही मुलांना सकाळी पण उठणं जमत नाही, रात्री जागणं पण जमत नाही, सकाळी 8 पर्यंत होईल की, 8 ते रात्री 12 पर्यंत आहे की वेळ, त्यातनं 4 तास सोडा, 12 तास तरी बसालच की. काही मुलं असतात रात्री 10ला बसतात, सकाळी 4-5 पर्यंत करत असतात निवांत रुटीन मध्ये. घरी जागा नाही आहे, शांत टेरिसवर थोडंसं थंड वातावरणात, कारण आता उन्हाळा सुरू व्हायला लागलाय, उन्हाळ्यात अभ्यास एक होत नाहीये. मग हे तुम्ही शेड्यूल बनवायचं आहे. एवढा अभ्यास कसा करणार, कधी करायचं, रात्रभर बसून करा, पहाटे उठून करा. दुपारी पहाटे बसत नाही, सकाळी बसू वाटत नाही, दुपारी बसून करा, पण एवढा तास करा. कधी करायचं त्यावेळी करा. का मी काय म्हणलं, मी तर रात्री 10ला बसायचो, सकाळी 4-5 पर्यंत करायचो. माझा इथंच बऱ्यापैकी अभ्यास झाला ना, 6-7 तास. मग दिवसात 1-2 तास केला, बास झाला. मी दिवसभर पिक्चर बघून झोपून टाकीन, काय नाहीये. एवढं तास बसा, 8 तासानं चालू करा, ऑटोमॅटिक 12-14 तासांपर्यंत जाते. आणि हा जो करेल ना अभ्यास कुठला आपण विद्यार्थी, तो स्कोरला तटत नाही. क्लिअर सांगतोय मी, तुटत नाही त्यात. आणि रडायचं नाही, इथनं लढायचं आहे. काय मार्क्स पडायचे ते पडू द्यात. मी सांगतो ऍडमिशन कसं मिळवायचं असतं, देतोय तुम्हाला. कारण काउन्सिलिंग असू दे, ARC सेंटर असताना कॉलेजेस इंजिनिअरिंग आम्ही स्वतः काम केलं ऍडमिशन प्रोसेसमध्ये. प्रत्येक सर स्वतः इन्चार्ज होते पूर्ण प्रोसेसचा. सगळे नियम माहिती आहेत आपल्याकडं. पण ती वेळ नंतर आहे रे, ते जून-जुलैची प्रोसेस आहे. आता वेळ अभ्यास करायचा ना, ते करूया पहिला, मग रिझल्ट काय लागेल तो लागेल. अभ्यास करून मार्क नाही पडले काय फरक नाही पडत आपल्याला, नाही पडू देत. पण अभ्यास केला नाही आणि मार्क पडणारच नाही आहेत, आणि मग आयुष्यात पश्चाताप होतोय पुढे जाऊन की मी करायला पाहिजे होतं, माझ्याकडे वेळ होता, मी टॅलेंटेड होतो, किंवा ऍटलिस्ट प्रयत्न करायला पाहिजे होता. मग हा आयुष्यभर पश्चाताप राहतोय. मग कोण म्हणतो ड्रॉप घेऊ का, मग त्या टेन्शन वगैरे सगळ्या खूप प्रोसेस वेगळ्या असतात. सो 2 महिने आहेत, इथं सगळं दिलेल्या आहेत त्या गोष्टी फॉलो करा. सगळ्याच करायला पाहिजे असं नाही, तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकत असेल बिनधास्त करा. सजेस्ट करा मला की अजून कुठल्या पद्धतीने अभ्यास तुम्ही व्यवस्थित करू शकताय, हे पॉइंट्स ऍड करता येतील. ठीक आहे, जे डाऊट्स असतील किंवा जे असतील कमेंट करा, तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओ पाहिजेत, काय पाहिजेत, आपण निवांत त्याच्यावर बोलू. आणि सगळे व्हिडिओ देतोयच मी. आणि जर तुम्हाला काही गोष्टी पाहिजे असतील ज्या तुम्हाला परवडत नाहीयेत, मी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करतोय, त्याचे पण कमेंट टाकून घ्या की बाबा हे मटेरियल आम्हाला पाहिजे, अवेलेबल करून द्या. मी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्हाला देतोय, ह्याचं टेन्शन घेऊ नका. कसं आहे, चांगल्या पद्धतीने असेल, काही असं उलट्या पद्धतीने असेल, कारण तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना मटेरियल द्यायचं. शिक्षणासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी पैसेच पाहिजे असतात आजच्या काळात, पण ते नसतील तुमच्याकडे पैसे, मी मटेरियल अवेलेबल करून देतोय. कुठली ना कुठली पद्धत आपल्याकडे आहे. ठीक आहे, चला, थँक्यू.